काही लोक असतात ना जे खूप भांडण करायलाच बसलेले असतात. तुम्ही फक्त त्यांना बोला ए तर ते बोलतील बी. म्हणजे दे आर लिसनिंग टू रिॲक्ट अँड नॉट रिस्पॉन्ड. ते कधीच पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड नाही करत. ते नॉर्मल जरी तुम्ही बोलता ते स्वतःवर ओढून घेणार आणि त्या गोष्टीबद्दल काहीतरी एक्सप्लेनेशन देणार, जस्टिफिकेशन देणार, असे काही लोक असतात. सो असे जे लोक असतात ना ते स्वतःच्या आयुष्यात म्हणजे कॅन्सर अट्रॅक्ट करतात. लिटरली कॅन्सर कसं अट्रॅक्ट करतात हे लोक. तर काय होतं, जेव्हा तुम्ही ग्रम्बलिंग, कंप्लेनिंग, कंटिन्युअस कटकट 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 करतात तेव्हा तुमच्या बॉडीमधले जे सेल्स असतात ते करतात, इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करत राहतात सारखा. टेम्परेचर पण वाढतं असल्या लोकांचं. आणि कुंडलीप्रमाणे बघायला चाल तर त्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगळ आणि केतू हे जास्त स्ट्रॉंग प्लॅनेट्स असतात. सो अशा लोकांना राग पण पटकन येतो आणि ॲक्च्युली टेम्परेचर त्यांचं वाढलेलं असतं कारण कंटिन्युअस इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर होत असतो त्यांच्या बॉडीमध्ये. फेक इम्युन रिस्पॉन्स. स्ट्रेसमुळे कॉर्टिसोल हॉर्मोन जनरेट होत आहे. चिडून 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 मग ते एजिंग म्हणजे त्यांचं वय नाही आहे तितके एजेड दिसायला लागतात हे लोक. आणि तुम्ही जर मसारू इमोटोनचा जो रिसर्च आहे त्याच्यावरचा व्हिडिओ पाहिला माझा, त्याच्यात मी सांगितलं आहे की तुम्ही पाण्याला आय लव्ह यू म्हणा, आय हेट यू म्हणा आणि इग्नोर करा. तो जो रिसर्च आहे तर पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये काय फरक पडतो तर आपल्या बॉडीमध्ये 80% पाणी आहे आणि आपण कटकट कटकट ग्रमलिंग ग्रमलिंग हे म्हणजे आय हेट यू जसं निगेटिव्ह आहे तसे निगेटिव्ह बोलतोय, कंटिन्यू शिवीगाळ करतोय, काहीतरी म्हणतोय, तर ते पाणी कसं निगेटिव्हली प्रोग्राम होणार आहे. सो तुम्ही तुमच्या आयुष्यात डिसीजेसच अट्रॅक्ट करणार आहे. असं ग्रम्बलिंग, दुसऱ्यांना नावं ठेवून गॉसिप करून कटकटी करून तुमचं भलं होणार आहे का? नाही. कर्माने पण एक बोट दुसऱ्याकडे, 4 बोटं स्वतःकडे आहे. सो कर्माने सुद्धा तुमचं चांगलं होणारच नाही आहे. आणि प्लस हे जे पाणी प्रोग्राम होतं आहे बॉडीमधलं त्यानुसार सुद्धा तुम्ही डिसीजेसच अट्रॅक्ट करणार आहे आणि चान्सेस आर देअर की कॅन्सर अट्रॅक्ट कराल तुम्ही. जे लोक ग्रम्बलिंग करतात, कटकट करतात ते सेल्फ हेट्रेड करत असतात म्हणून ते कटकट करत असतात. ते स्वतः वुंडेड आहेत म्हणून दुसऱ्यांना वुंड करतात ते. म्हणजे जे स्वतः वुंडेड म्हणजे जखमी आहे त्या जखमांमधून असे इमोशनल जे निघतात आहेत निगेटिव्ह इमोशन, जसं एक रिअल जखम असते ज्याच्यातून रक्त निघत असतं, कचरा निघत असतो, तसं आपली इमोशनल वुंड असते त्यातून निगेटिव्ह इमोशन्स निघत असतात. फ्रस्ट्रेशन असं विष निघत असतं एक प्रकारचं, इमोशन्सचं विष. आणि मग दुसऱ्याचं वाईट चिंतायचं, वाईट कसं होईल त्याचं वाटोळं झालं पाहिजे, असे जे विचार येतात आहेत ना मनातून. सो तुम्ही दुसऱ्यासाठी जे चिंतन करणार ते तुमच्यासोबतच होत असतं ॲक्च्युली. जर तुम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक वाचलं जोसेफ मर्फीचं, तर ती गर्लफ्रेंड असते ती त्या बॉयफ्रेंडला म्हणते तुझ्या डोक्यामध्ये गोळी घालू का असं काहीतरी म्हणते ती. आणि ते तिच्यासोबतच मेंदूमध्ये काहीतरी सेम तिने जे विचार त्या बॉयफ्रेंडसाठी केलेला असतो सेम तसंच तिच्यासोबत होतं काहीतरी. एक्झॅक्ट त्या वेमध्ये ती स्वतः मरते. सो तुम्ही दुसऱ्यासाठी जे दाखवता ते बोट दाखवता ते 4 बोटं तुमच्याकडे जे पण तुम्ही इंटेन्शन ठेवता ते दुसऱ्यासाठी ते तुमच्यासाठी होत असतं. दुसऱ्यासाठी खड्डा खणतात त्या खड्ड्यात तुम्हीच पडणार आहात. सो गॉसिप करणं बंद करा, लोकांना नावं ठेवणं बंद करा, ट्रोलिंग करणं बंद करा. त्या इंटरनेटवर इंस्टाग्रामवर जाऊन नको त्या लोकांना, अनोळखी लोकांना वाईट वाईट बोलायचं, ट्रोलिंग रोस्टिंग करायचं, लायकी काढायची, त्यांच्या दिसण्यावरून काहीतरी वाईट बोलायचं, हे सगळं बंद करा. चांगलं काहीतरी करा आयुष्यामध्ये. स्वतःचं भलं कसं होईल ते बघा, काहीतरी नवीन शिका, स्वतःमध्ये चांगली कौशल्य डेव्हलप करा, स्किल्स डेव्हलप करा आणि स्वतः पण पॉझिटिव्ह राहा. दुसऱ्याला पण पॉझिटिव्ह कसं करता येईल आपल्या आजूबाजूच्या ते बघा. दुसऱ्यांकडून काय शिकता येईल ते बघण्यापेक्षा ही स्वतःला शहाणी समजते आणि ती स्वतःला शहाणी समजते आणि आपल्यासारखीच तर नॉर्मल, एवढं काही हुशारी नाही आहे त्या व्यक्तीमध्ये. प्रत्येक व्यक्तीलाच तुम्ही ट्रोलिंग रोस्टिंग आणि अशा प्रकारे प्रत्येकाचीच लायकी काढत बसणार तर तुमच्या आतमध्ये असलेल्या इन्सिक्युरिटीज आणि फिअर्सचं हे रिफ्लेक्शन आहे. जे तुम्ही करत आहात ते सगळं करणं सोडा. तुम्हाला जर कॅन्सर नको असेल, डिसीजेस नको असतील तर तुम्ही चांगल्या गोष्टी करा, देवाचं नाव घ्या, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करा, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा आणि हे सगळं केल्यावर तुमचं लाईफ जरा बेटर होईल. तुमचा ब्रिदिंगचा जो पॅटर्न आहे तो ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जाईल, अलाईन होऊन जाईल, तुमचे चक्र अलाईन होतील, तुमच्या आयुष्यात चांगलं व्हायला लागेल, दुसऱ्यांवर जळायची गरजच पडणार नाही, तुमची स्वतःची इतकी जास्त प्रगती होऊन जाईल. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले पॉईंट जर पटले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला अजून क्वेरी सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.